नमस्कार, मी संगीत डांगे. चला चालू करूया आपलं प्रश्न. ओके, सो आपण हे बघितलं सर्व इक्वेशन ऑफ मोशन बघितले ना. तर आता आपण क्वेश्चन सॉल्व करूया याच्यावरचे. पहिला प्रश्न काय म्हणते, ऑब्जेक्ट स्टार्टेड फ्रॉम रेस्ट विथ ॲक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड. ओके, ऑब्जेक्ट कुठून स्टार्ट झाला? रेस्ट पासून. म्हणजे ऑब्जेक्ट तुमच्या डोळ्यासमोर रेस्ट पासून सुरू झाला, म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी झाली 0. यू किती झाला? 0. कारण की ऑब्जेक्ट रेस्ट पासून चालू झालेला आहे. तुमच्यासमोर तुम्ही बघितलं की आता हे रेस्ट होता, आता तुमच्यासमोर तो चालू झाला. रेस्ट होता म्हणजे काय, त्याची इनिशियल वेलोसिटी काय होती? 0 होती. ओके, रेस्ट होता म्हणजे काय, त्याची इनिशियल वेलोसिटी 0 होती. ओके, सो इनिशियल वेलोसिटी 0. ॲक्सेलरेशन किती दिलेलं आहे? ए इज इक्वल्स टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ॲक्सेलरेशन दिलेलं आहे आफ्टर 2 सेकंद, म्हणजे टाईम पण दिलेला आहे. पहिले कधीही प्रश्न दिल्यावर त्याला डाटा काढायचा की या प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे. ओके, काय काय दिलेलं आहे. सो टी इज इक्वल्स टू हाऊ मच सेकंड? 2 सेकंड. ओके, व्हॉट दे आर आस्किंग, व्हॉट विल बी द डिस्प्लेसमेंट. ओके, दे आर आस्किंग डिस्प्लेसमेंट. आणि आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट, आपण फॉर्म्युला बघितलेला आहे डिस्प्लेसमेंटसाठी. व्हॉट? एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके, जस्ट पुट द व्हॅल्यू. ओके, आता एस इज इक्वल्स टू यू काय आहे? 0. टी किती आहे? 2. ओके, दिस इज कॉमन सेन्स आहे. 2 × 0 0 होते. तरी तुम्हाला मी तिथं लिहून ठेवतो पुट व्हॅल्यू. ओके, तुम्हाला वाटेल की आपण तिथे पुट व्हॅल्यू पुट नाही गेली म्हणून. ओके, 1/2. ए किती आहे? 2. ॲक्सेलरेशन किती आहे? 2 टी स्क्वेअर. टी म्हणजे 2चा स्क्वेअर. ओके, सो हे 2 कॅन्सल होईल. ओके, सो एस इज इक्वल्स टू 0 × 2 0. हाफ कॅन्सल. 2चा स्क्वेअर किती येईल? 4. सो डिस्प्लेसमेंट किती येईल? 4 मीटर. व्हॉट विल द आन्सर? एस इज इक्वल्स टू 4 मीटर. ओके, फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट. ओके, फास्ट करूया. बोट स्टार्टेड फ्रॉम रेस्ट. इकडं पण बोट कुठून स्टार्ट झाली? रेस्ट पासून. जेव्हा पण कोणती वस्तू रेस्ट पासून सुरू होते त्याची इनिशियल वेलोसिटी किती राहते? 0 राहते. इनिशियल वेलोसिटी किती राहते? 0. सो हियर यू इज इक्वल्स टू 0. ओके, इनिशियल वेलोसिटी 0. ॲक्सेलरेशन विथ 3. ॲक्सेलरेशन किती आहे? ॲक्सेलरेटेड विथ 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन किती आहे? 3. विथ टाईम 8 सेकंद. टाईम पण दिलेला आहे. टाईम किती आहे? टी इज इक्वल्स टू 8 सेकंद. ओके, कधी पण प्रश्नामध्ये पहिले आठवत आपल्याला हे माहीत नाही प्रश्न येणार आहे की नाही येणार आहे, ते वेगळा विषय राहिला. आपल्याला माहीत नाही ते मला सोडवता येईल की नाही सोडवता येईल. पण कधी पण प्रश्न जेव्हा दिलेला असेल त्याच्यातला गिवन डाटा पहिले काढायचा. यू हॅव टू टेक आउट द गिवन डाटा. ओके, फर्स्ट राईट व्हॉट द डाटा दे हॅव गिवन इन दॅट क्वेश्चन. टाईम, ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी. ओके ओके, सगळं पहिले काढून घ्या. नंतर बघूया की फॉर्म्युला लागतो का, कोणता फॉर्म्युला लागेल, काय काढायचं आहे ते लास्टला बघूया. पहिले कधी पण गिवन डाटा काढायचा कधी पण दिलेल्या प्रश्नामधला. ओके, इथे गिवन डाटा काय आहे? अ बोट स्टार्टेड फ्रॉम रेस्ट ॲक्सेलरेटेड विथ 3 मीटर पर सेकंड. इथे काय म्हणते? रेस्ट म्हणते. हे एक बात याद रखना, कभी भी फिजिक्स कभी भी इशारों में बात करता है. ओके, फिजिक्स का मतलब बात करने का तरीका ऐसा है, वो कभी डायरेक्ट बात नहीं करेंगे, वो कभी भी इशारों में बात करेंगे. कैसे? इशारों में. तो इन्होंने यहाँ पे इशारा दे दिया है अपने को. इसने इशारा क्या दिया है कि अ बोट स्टार्टेड फ्रॉम रेस्ट. ओके, व्हाट दे आर सेइंग, अ बोट स्टार्टेड फ्रॉम रेस्ट मीन्स इट्स इनिशियल वेलोसिटी इज 0. फिजिक्स का बात करने का तरीका ही कुछ ऐसा है कि वो इशारों में ही बात करेंगे. आपको सिर्फ इशारे समझ के लेने चाहिए, और आप इशारे समझने के लिए तो बहुत होशियार है, मुझे भी मालूम है. ओके, तो व्हाट? अ बोट स्टार्टेड फ्रॉम रेस्ट. वो क्या कह रहे? रेस्ट मीन्स इट स्टार्टेड फ्रॉम इनिशियल वेलोसिटी 0. So we have written it, u is equals to 0, accelerated with 3 meter per second square. We have written this also. Then time 8 seconds, that also. Then what will be the distance travel with that time? So उस टाइम में उन्होंने कितना डिस्टेंस ट्रैवल किया, डिस्प्लेसमेंट ट्रैवल किया, वो अपने को निकालना है. ओके, सो डिस्टेंस सेम दैट फॉर्मूला यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेयर. ओके, अगेन इनिशियल वेलोसिटी 0. सो एस इज इक्वल टू, वी विल डायरेक्टली पुट हियर 0 दिस टाइम. ओके, ऑलवेज. ओके, I will put time also. Okay, so 3 into 8 seconds, 0 into 8. Okay, plus half. What is 8? A here 3. T, where T 8 square. Okay, so here 0 into 8 0 plus. So here half
3 into 8 64. Okay, so we will write direct 4 here, where here only. What 3 4s are 12, 1 carry, 6 3 is 18 plus 192 by 2. What will the answer? 2 9s are 18, 1 2 2 6 are 12. Okay, correct. Here 2 9s are 18, 1 can remain, 1 2 2 6 are 12, so answer will be 96. What we are displacement distance? Okay, so 96 meter. Okay, so please always take out the things which just let me check. It is going on or not camera. Yeah, on only, no tension. अपना मोबाइल बहुत भारी है, कब बंद पड़ जाएगा कोई गारंटी नहीं. ओके, सो बोट स्टार्टेड फ्रॉम रेस्ट मतलब इनिशियल वेलोसिटी 0, ॲक्सेलरेटेड विथ 3 मीटर पर सेकंड. ॲक्सेलरेशन दिया हुआ आहे, टाइम दिया हुआ आहे, अजून काय दिलेलं आहे आपल्याला, डिस्टन्स काढायचा आहे त्या टाईममधला. ओके, सो आपण डायरेक्ट काढला फॉर्म्युला लावून. हेच फॉर्म्युले आपलं एक टेक्निक राहील जे आपण शिकल त्याच्यावर पहिले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आपली डेव्हलप झाली पाहिजे. ओके, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल डेव्हलप झाली पाहिजे. ओके, सो टिल हियर एव्हरीथिंग इज ओके. Actually we don't have time most, we have to do it fast. A stone fall from terrace. Okay, it takes 10 seconds. T is equals to 10 seconds. Okay, आणि काय म्हणते, स्टोन फॉल फ्रॉम टेरेस वरून पडला, फेकला गेला नाही आहे, पडला गेलेला आहे. ओके, पडला म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी किती राहील इथं 0. ओके, आणि ॲक्सेलरेशन काय राहील ए 9.8, दॅट इज आपला ओरिजिनल, पण आपण इथे 10 घेऊया. ओके, आपण 10 घेऊया. ओके, 10 घेऊया. ओके, 10 घेऊया म्हणजे आपल्याला आपण 9.8 आणि 10 सेमच आहे जवळपास. आपण 10 काऊन घेतो कारण की आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी थोडं सोपं गेलं पाहिजे. 9.8 मल्टिप्लाय करणं थोडं अवघड जाते, त्यामुळे आपण 10 घेऊया. ओके, सोपं जाते. इथं आपल्याला काय करायचं, हाईट काढायचं आहे. ओके, हाईट. आता हाईट काढणं काय, डिस्प्लेसमेंट काढणं काय, डिस्टन्स काढणं काय, सेमच आहे. आपण सेम फॉर्म्युला लावू शकतो. ओके, एसला आपण हाईटला एस आहे ना, हे एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता हे सांगा, हे का घराचा ए टू बी. ओके, हे हाईट पण हिला म्हणू शकतो आपण, याला डिस्टन्स पण म्हणू शकतो आणि डिस्प्लेसमेंट पण म्हणू शकतो. ओके, तिन्ही गोष्टी म्हणू शकतो. जर डायमेन्शन चेंज झालं तर वेगळी गोष्ट आहे, पण सध्या आपण त्याला तिन्ही गोष्ट म्हणू शकतो. त्यामुळे हे काय म्हणते, आपल्याला घरात आपल्याला हाईट काढायचं आहे. ओके, त्या घराची हाईट काढायची आहे. तर इथं यू किती आहे, इनिशियल व्हॅल्यू 0, तो 0 येईल, प्लस हाफ. ए किती आहे 10 घेऊया आपण. ओके, टी किती आहे, टी टाइम 10 सेकंड, तर 10चा स्क्वेअर. ओके, 100. ओके, सो डायरेक्टली इथं 2 5. ओके, सो 5 into 100 which is equals to 500 meter. Okay, 500 meter. Okay, this is okay, this is okay, this is okay. सोपा आहे. Okay, not that much hard. Okay, आता इथे काय म्हणते, कार स्पीड इज 20 मीटर. आता इथे कारची स्पीड किती दिलेली आहे 20 मीटर. हे काय इनिशियल स्पीड. ओके, यू इज इक्वल्स टू 20 मीटर पर सेकंड. ओके, हियर त्यांनी इनिशियल स्पीडच 20 मीटर दिलेली आहे. ओके, 20 मीटर पर सेकंड दिलेली आहे. ओके, इनिशियल स्पीड काय 20 मीटर पर सेकंड, कारण डायरेक्ट दिलेली आहे, इथे सांगितलेलं नाही इज रेस्ट, असं काही कंडिशन दिलेली नाही. जर कंडिशन दिली तर विचार करावा लागतो. ओके, जर काही कंडिशन दिली असेल तर विचार करावा लागतो. जेव्हा काही कंडिशन नसते तेव्हा आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. वी हॅव टू ॲक्सेलरेट बाय 10 मीटर पर सेकंड. ओके, ॲक्सेलरेशन किती दिलेलं आहे, ए इज इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आफ्टर हाऊ मच डिस्टन्स इट विल स्टॉप. तर आपल्या इथे काय काढायचं आहे, डिस्टन्सच काढायचा आहे. ओके, ओके, सो इथे आपण पहिला आपला एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअरचा फॉर्म्युला लावू शकतो का, नाही. ओके, कारण की त्यांनी टाईम दिलेलाच नाही आहे ना, टाईमचा टर्मच नाही आहे. टाईम टर्म इज absent. ओके, सो क्वेश्चन इज रॉंग. अरे फालतू बाबा, क्वेश्चन बरोबर आहे. जेव्हा कधी काय म्हणते ना, एक फॉर्म्युला लागत नसेल तर दुसऱ्या फॉर्म्युलाकडे जावं लागतो, दुसरा विचार करावा लागतो. वी हॅव टू थिंक अबाउट द नेक्स्ट फॉर्म्युला फॉर अदर फॉर्म्युला. सो आपण इथं किती फॉर्म्युला बघितले होते, हे बघा 3 बघितले होते ना. तर हा पहिला लागत नाही तर दुसरा तर लागल, बी स्क्वेअर प्लस 2as. ओके, हां, इथं आपल्याला कोणता लावायचा आहे आता नाऊ,
ओके. v स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2a. हा फॉर्म्युला लावा. ॲक्च्युली मला आत्ता 10 मिनटात लेक्चर संपवायचं आहे. ओके, हे 10 मिनटाच्या आत, कारण की ते दुसरा क्लास आहे त्यामुळे. ओके, सो v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, सो इथं आपल्याला हे काय म्हणते, आफ्टर हाऊ मच डिस्टन्स इट विल स्टॉप. आता लक्षात ठेवा, जेव्हा कोणती वस्तू थांबेल त्याची फायनल स्पीड किंवा व्हेलोसिटी 0 होणार की नाही. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, पहिल्या लेक्चरमध्ये, जेव्हाही कोणती वस्तू थांबेल त्याची फायनल व्हेलोसिटी 0 होईल, आणि कोणती गोष्ट ऑलरेडी थांबलेली असेल तर त्याची इनिशियल व्हेलोसिटी 0 राहील. गोष्ट आहे का. जेव्हाही कोणती वस्तू कुठे जाऊन थांबेल, आफ्टर 5 मिनिट्स इट विल बी स्टॉप, सो इट्स फायनल व्हेलॉसिटी विल बी 0. जेव्हाही कोणतीही वस्तू कुठेतरी जाऊन थांबेल तर त्याची फायनल व्हेलॉसिटी काय होईल, 0 होईल. whenever an object will stop after 5 minutes or they are going to stop, when it will be stopped, at that time its final velocity will be 0. And what they are saying here, after how much distance it will be stop. म्हणजे जेव्हा ते कोणते किती डिस्टन्स नंतर ते गोष्ट थांबेल, पण जेव्हा केव्हा ती वस्तू थांबेल, whenever that object will stop, at that time their final velocity will be 0 ना. हां, so here what will be here, so here final velocity will be 0. v is the final velocity, u is the initial velocity. So here 0 is equals to u means 20 square plus 2, what is a is 10, we have to, sorry, find it, yes, find करने का. Okay, and what we have to stop that. Okay, after car we have to stop this car. Okay, to stop that car we have to give retardation, means opposition to acceleration. Okay, whenever we have to stop anything we have to give opposite to acceleration. Okay, so acceleration is positive but we have to stop that thing. आपल्याला ती वस्तू थांबवायची आहे, त्यामुळे ते आपल्याला त्या ॲक्सिलरेशनच्या ॲक्सिलरेशनच्या विरोध करावा लागेल. आपल्याला काय करावं लागेल, विरोध, म्हणजे ॲक्सिलरेशनला अपोज करावं लागेल. आणि ॲक्सिलरेशनला जेव्हा केव्हा आपल्याला अपोज करावं लागेल म्हणजे ॲक्सिलरेशन काय लिहावं लागेल आपल्याला, मायनस. ओके, हा मायनस लिहावा लागेल. ओके, हा मायनस करावा लागेल. सो इट हिअर 20 स्क्वेअर 400 मायनस 20s. ओके, सो हिअर हा मायनस का घेतला, कारण की त्या ॲक्सेलरेशनला आपल्याला अपोज करायचं आहे. ती गाडी आपल्याला थांबवायची आहे. सो वी हॅव टू अपोज फ्रॉम अपोजिट साइड. ओके, दैट्स व्हाई वी हैव टू टेक अ माइनस साइन. अपने को वो गाड़ी रोकने की है, उसी कारण अपने को वहाँ माइनस साइन लेनी है. ओके, आपल्याला ती वस्तू, गोष्ट, गाडी, ऑब्जेक्ट थांबवायची आहे, त्यामुळे आपल्याला तिथं मायनस साइन घ्यायची आहे. समजलं इतका पॉईंट. हां, सो हिअर 400 माइनस आहे ना, तो आपण वी विल सेपरेट इट 20s. ओके, सो s इज इक्वल्स टू 400/20. सो s इज इक्वल्स टू 20 मीटर. ओके, s is equals to 20 meter. Okay, s is equals to 20 meter. Means after how much distance, after 20 meter that car will be stopped. Okay, 20 मीटर ट्रॅव्हल केल्यानंतर ती गाडी तिथे जाऊन थांबेल. ओके, 20 मीटर ट्रॅव्हल केल्यानंतर ती गाडी तिथे जाऊन थांबेल. ओके, इतकी आयडिया आली. देन दिस इज होमवर्क फॉर यू. ओके, नाउ हाउ मच इज रिमेनिंग, लेट मी चेक. ओनली 2 क्वेश्चन इज रिमेनिंग. So one body started from initial position with acceleration 5 meter per second. Okay, initial position is started from initial position. Okay, means here initial velocity will be 0. whenever मी काय सांगितलं काल, जेव्हा केव्हा कोणतीही वस्तू तुमच्या डोळ्यासमोर चालू होईल तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 घ्यायची, इनिशियल स्पीड 0 घ्यायची. जेव्हा केव्हा कोणतीही वस्तू तुमच्या डोळ्यासमोर थांबत असेल तर त्याची आपण इनिशियल आणि त्याची फायनल व्हेलॉसिटी आपण 0 घेऊ शकतो. जेव्हा कोणतीही वस्तू तुमच्या डोळ्यासमोर चालू होईल तर त्याची आपण इनिशियल स्पीड किंवा व्हेलॉसिटी 0 घेऊ शकतो. वी कॅन टेक इट इनिशियल स्पीड व्हेलॉसिटी 0. ओके, सो हियर वन बॉडी स्टार्टेड फ्रॉम इनिशियल पोझिशन. इट स्टार्टेड फ्रॉम इनिशियल पोझिशन, इट वॉज स्टॉप टिल दॅट टाइम विथ ॲक्सिलरेशन. ए किती घ्यायचा, 5 meter per second, 5 meter per second square. Okay, so the distance travel in 9 seconds and on 9 seconds. म्हणजे what they are asking, 9 सेकंदात ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि 9व्या सेकंदला ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. जस्ट हिअर. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 हिअर 10. ओके, त्या टोटल या 9 सेकंदात डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि फक्त या 9व्या सेकंदला. आता हे
प्रत्येक सेकंदला काही ना काही डिस्टन्स ट्रॅव्हल करतात, गाडी समोर जाईल ना. जेव्हा कोणती रेल्वे किंवा आपली कार किंवा बाईक चालवतो तर पर सेकंदला काही ना काही समोर जाते ना, की फक्त मिनिटाला समोर जाते. ज्या अर्थात मिनिटाला समोर जातो ती गाडी, म्हणजे त्या अर्थात सेकंदाला आपण काही ना काही ते समोर चालली गाडी. ओके, म्हणजे पर सेकंदला ती गाडी काही ना काही ट्रॅव्हल करत आहे. तर आपल्याला इथं काय काढायचं आहे, टोटल 9 सेकंदला समोर किती गेली आणि ऑन द स्पॉट फक्त 9व्या सेकंदला गाडी किती समोर गेली. हे दोन्ही गोष्टी आपल्याला सापडायच्या आहे. ओके, टोटल 9 सेकंदमध्ये गाडी किती समोर गेली आणि फक्त 9व्या सेकंदला, मीन्स वी हॅव टू फाइंड विच द बॉडी ट्रॅव्हल इन 9 सेकंद अँड ऑल्सो द बॉडी ट्रॅव्हल ऑन द 9 सेकंद. ओके, ओनली इन टोटल फर्स्ट 9 सेकंड, आफ्टर दॅट exactly on 9 second. Okay, in exactly on 9 second how much distance it travel. Okay, the body travel. Okay, म्हणजे त्या गाडीनं टोटल 9 सेकंदमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला. इथं काय गाडी नाही आहे, इथं काय बॉडी आहे. ओके सॉरी, तर त्या बॉडीनं टोटल 9 सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला आणि फक्त 9व्या सेकंदात किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला. हे दोन्ही गोष्टी आपल्याला सापडायच्या आहे. ओके, सो हियर ठीक आहे, आपण 9 घेऊया. ओके, सो फर्स्ट आपण टोटल 9 सेकंद करतो. ओके, बॉडी ट्रॅव्हल distance in S is equals to ut plus half at square. कारण टाइमचा टर्म दिलेला आहे, t is equals to किती आहे, 9 आहे. ओके, 9 आहे. तर आपण पहिले हे काढूया की टोटल 9 सेकंदात किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यानं. ओके, सो हियर इनिशियल स्पीड 0 आहे प्लस हाफ ए किती आहे इथं 5. ओके, 5 इंटू काय आहे टी 9 म्हणजे 9चा स्क्वेअर. ओके, सो 81. सो हाफ 5 into 81. Okay, so here what will become 5 it's 40 by 2. Okay, 22. Okay, 0.5. Okay, something will come 0.5. Okay, something. Okay, so we will not take something, this 202 only will take. So what will the total distance, or what they are asking, total distance. Okay, so total distance travel in 9 seconds. Okay, the total distance travel in total 9 seconds. Okay, the distance travel in total 9 seconds. अख्ख्या 9 सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 202.5 मीटर. ओके, 202.5 मीटर. ओके, 202.5 मीटर, 202.5 मीटर. टोटल 9 सेकंद त्याने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, 202.5 मीटर. द डिस्टन्स ट्रॅव्हल इन टोटल 9 सेकंद इज 202.5 मीटर. ओके, 202.5 मीटर. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त 9व्या सेकंदला ऑन 9 सेकंद. ओके, ऑन 9 सेकंद, फक्त 9व्या सेकंदला. ओके, फक्त 9व्या सेकंदला. त्यासाठी मी तुम्हाला हे फॉर्म्युला देतो. ओके, u प्लस ए बाय 2 इंटू 2t-1. ओके, मागच्या लेक्चरला मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता, हा वाला बघा, हा वाला बा हे येलो हे एस इज इक्वल टू यू प्लस ए बाय 2 इंटू 2t-1. ओके, समजलं. हा फॉर्म्युला का सांगितला होता आम्ही. ओनली 5-6 मिनिट रिमेनिंग. वी हॅव टू कम्प्लीट. ओके, हां, सो एस इज इक्वल्स टू यू प्लस ए बाय 2 इंटू 2t-1. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तर आपल्याला इनिशियल स्पीड माहिती आहे 0 आहे, प्लस ॲक्सेलरेशन किती आहे, ए 5 आहे. ओके, ते आहे 5/2. ओके, सो सॉरी, हियर किती आहे, इनिशियल 0 प्लस 5/2 इंटू 2, 9 सेकंदला का काढायचा आहे, -1. ओके, सो हियर 5/2 इंटू 9 2 18 -1 17. ओके, आता काय करता सांगा, आता काय करसाल, इथे करसाल का तुम्ही, 9 2 18 हाच फॉर्म्युला इथे सेम टू सेम. इथे टाईम किती दिला आपल्याला, t इज इक्वल्स टू 9व्या सेकंदचा काढायचा आहे ना, 9व्या सेकंदला, म्हणून. ओके, 9 2 18 -1 18 -1 17. इथं 5 2, आता इथं 17 5 करा, 5 7 किती करा, 35 करा, 3 1 करा, 85 करा, बाय 2 करा. इथे येते किती, 4 येते, 2 येते, 0.5 येते. ओके, म्हणजे यानं स्पेसिफिकली फक्त 9व्या सेकंदला, या फक्त 9व्या सेकंदला. ओके, फक्त 9व्या सेकंदला, फक्त 9व्या सेकंदला यानं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, 42.5 मीटर, फक्त 9व्या सेकंदला. ओके, टोटल 9 सेकंदमध्ये नाही, फक्त त्या 9व्या सेकंदला. या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही फक्त दुसऱ्या सेकंदला किंवा 4थ्या सेकंदला किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला त्या बॉडीनं किंवा त्या ऑब्जेक्टनं हे तुम्ही काढू शकता. ओके,
So this is the point, is that how much distance it travel on only and only 9 second. ओके, आता तिथे ॲक्सिलरेशन आहे, त्यामुळे पुढच्या सेकंडला डिस्टन्स तो जास्त ट्रॅव्हल करेल. ॲक्सिलरेशन म्हणजे काय, चेंज इन स्पीड, इन्क्रीज इन स्पीड और डिक्रीज इन स्पीड. इथं काय होत आहे, इथे ॲक्सिलरेशन दिलेलं आहे 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर इथं म्हणजे 5 मीटर पर सेकंड स्क्वेअरचं ॲक्सिलरेशन आहे, म्हणजे प्रत्येक सेकंडला काही ना काही स्पीड वाढत आहे. ओके, स्पीड वाढत आहे म्हणजे डिस्टन्स एक्स्ट्रा ट्रॅव्हल करत आहे. ओके, आता इथं 5व्या सेकंडला जितकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तितकं 9व्या सेकंडला केलं असेल का, नाही, कारण की 5व्या मिनिटाला काहीतरी ॲक्सिलरेशन होतं. तो ॲक्सिलरेशनमुळे स्पीड वाढत गेली म्हणून 8व्या 9व्या सेकंडला अजून स्पीड वाढत गेली आणि काहीतरी आपल्याला एक्स्ट्रा व्हॅल्यू भेटली. ओके, लेट मी चेक ओनली हाऊ मच मिनिट रिमेनिंग. यार व्हिडिओ इज ऑन, everything is okay. Last question of today's lecture. What will be the distance travel on 5th second, on 7th second, whether it will be same if a is equals to 10 meter per second square and u is equals to 0. This will be homework for you. Okay, homework for you, because at correct 4 o'clock there is a class in this here, so I have to complete this video within 2 minutes only. So this question will be homework. Here a is acceleration is 10 meter per second square. Okay, u is 0. Okay, again what will here first is 5 second. Okay, here means you can write here s9. Okay, because displacement or distance on 9 second it travels this much distance. Okay, on 9 second. Okay, so same thing here, so you have to find s5 and s7. Okay, s7, and please comment the answer of this question below. I will check whether it is right or wrong. So there from today's class there is two questions is homework. One this question and another is question that is homework. You know that. I think I will show you one again. This. Okay, this is homework for you. Here I have given you option. At that question I didn't give a option. Okay, so till here everything is okay. Okay, so there is 2 question is homework for you. So till tomorrow, sorry, so till next class. Good day, take care, bye bye, meet you soon. Okay, if there is possible. Okay, so thank you, bye bye.